नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. नीटचा निकाल लागलेला आहे. प्रक्रियेबद्दल आपण पहिल्या टप्प्यामध्ये कुठल्या ॲडमिशन प्रोसेस असणार आहे याबद्दल पण माहिती घेतलेली आहे. ज्यांना आता कुठल्या ऑल इंडिया रँकला काय मिळतं ह्याबद्दल पण आपण डिटेल माहिती मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. पण आता ज्या विद्यार्थ्यांना MBBSचा कट ऑफ मॅच होत नाहीये आणि ज्यांना आता MBBS नंतर चांगला पर्याय बघायचा आहे तो म्हणजे असतो BMS. तेव्हा महाराष्ट्रामध्ये BMS आपण कशा प्रकारे घेऊ शकतो ह्याबद्दलची डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्याला BMS करायचे अशा विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा ह्या चॅनलवरती असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाची कुठलीच अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाहीये. जसं की व्हिडिओचं टायटल सांगते, महाराष्ट्रामध्ये BMSला प्रवेश कसा मिळवायचा याची सर्व माहिती ओके एका प्रेझेंटेशन थ्रू आपण बघणार आहेत. बघा, आपल्याकडे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते सगळ्यांनी समजून घ्यायचं. आपल्याकडे 5 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सगळ्यात पहिल्यांदा स्टेट कोटा मार्फत आपण म्हणजे महाराष्ट्राचा जो 85% कोटा आहे त्या स्टेट कोटा मार्फत आपण BMSला ऍडमिशन घेऊ शकतो. दुसरा म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचा ऑल इंडिया कोटा 15%. प्रायव्हेट कॉलेजेसच्या 15% जागा महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वाटप करतं. त्याचा एक वेगळा कोटा असतो, त्या कोट्यामार्फत तुम्ही घेऊ शकता. तिसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे डीम कॉलेजेससाठी किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी AACCCच्या पोर्टलद्वारे तुम्ही डीम कॉलेजेसमध्ये घेऊ शकता. आता बघा, हे पर्याय आपण यासाठी बघतोय की जर तुमचे मार्क्स कमी असतील, MBBS पेक्षा कमी आहेत आणि BMS बघायचे, त्यासाठी वेगवेगळे पर्याय आपण बघतोय. तिसरा आहे इन्स्टिट्यूट लेवल मार्फत इन्स्टिट्यूट लेवल थ्रू म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो, त्या थ्रू आपण कसं सीट घ्यायचं, त्याच्या काही नियम आणि त्याचे काय निर्देश आहेत ते बघायचे. आणि त्यानंतर अदर स्टेट कोटा म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये आपण कशा प्रकारे BMS घेऊ शकतो, ह्या 5 गोष्टींची डिटेल माहिती आपण बघणार आहेत. चला सुरुवात करूया. स्टेट कोटा. स्टेट कोटा म्हणजे महाराष्ट्र CETचं महाCETचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये आपण MBBS, BDS, BMS या सगळ्या कोर्सेससाठी एकाच पोर्टलवरती अप्लाय करतो, ते म्हणजे महाCET. त्या पोर्टलवरती तुम्हाला स्टेट कोटासाठी BMS साठी जर तुम्ही MBBS साठी अप्लाय केलं तर डिफॉल्ट त्यामध्ये BMS साठी पण तुमचा अर्ज जातो. ते तुम्हाला अप्लाय करायचे, त्यासाठी डॉक्युमेंट अपलोड करायचे. स्टेट लेवलचे सर्टिफिकेट्स म्हणजे महाराष्ट्र शासनासाठीचे सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर दरवर्षी त्याची फीस 1000 रुपये असते. 1000 रुपये तुम्हाला फीस ऑनलाईन पे करायची जर तुम्हाला स्टेट कोटातनं जायचं असेल सगळ्या कोर्सेससाठी. त्यानंतर तुम्ही त्यातनं सगळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट BMS कॉलेजेस देऊ शकता. सगळे 85% कोटामध्ये BMS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज आपण द्यायचे. यामध्ये जवळपास 4 किंवा 4 पेक्षा जास्त अमाऊंट होतात, त्यामध्ये आपण भाग घेऊ शकतो. आणि यामध्ये नंबर लागल्यानंतर तुम्हाला रेग्युलर फीस आणि स्कॉलरशिप मिळते. याचे कट ऑफ इथे बघू शकता तुम्ही. इथे आपण ऑल इंडिया रँक नुसार दिलेले आहे. 1,75,000च्या आसपास तुमचा रँक येणार असेल, तुमचं गव्हर्नमेंटला सिलेक्शन होऊ शकतं. प्रायव्हेटमध्ये 5,34,000 5,35,000 पर्यंत होऊ शकतं. कॅटेगरी वाईज आपण इकडे सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या आपण डिटेलमध्ये बघू शकता. ओके, स्टेट कोटा मार्फत तुम्हाला BMS या प्रकारे करता येतं. पुढचा महत्त्वाचा कोटा आहे, आय थिंक सगळ्यांना विजिबल दिसतंय, कट ऑफ तुम्ही नोट करू शकता. दुसरा महत्त्वाचा कोटा आहे ऑल इंडिया कोटा 15% प्रायव्हेट कॉलेजेससाठी. हा कोटासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी प्रत्येक राज्याला सांगितलेलं की तुम्ही तुमच्या प्रायव्हेट कॉलेजच्या सीट स्वतः वाटप करायच्या. आधी या सीट सेंट्रल गव्हर्नमेंट वाटप करायचं, पण आता स्टेट गव्हर्नमेंट वाटप करतं, पण नियम सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत सगळे. त्यात काय, अप्लाय फॉर प्रायव्हेट ऑल इंडिया कोटा ऑन महाCET पोर्टल सेपरेटली. तुम्ही जे स्टेट कोटाला अप्लाय केलं होतं ते सोडून तुम्हाला वेगळं सेपरेट तुम्हाला 15% कोटासाठी अप्लाय करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करायचे. पण डॉक्युमेंट कुठले, आता सेंट्रल सर्टिफिकेट्स म्हणजे जर तुमची कास्ट महाराष्ट्रामध्ये VJ, SBC, NT असेल तर तुम्हाला OBC, जर स्टेटचे SC असेल तर सेंट्रलचे SC, स्टेटचे ST असेल तर सेंट्रलचे ST, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला अप्लाय करायचे. आणि ते अप्लाय केलं, ते अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला या राऊंडमध्ये 52,000 रुपये नोंदणी शुल्क. यामध्ये 2,000 रुपये फीस आहे, 50,000 डिपॉझिट आहे. केंद्रामध्ये जी प्रोसेस आहे त्यामध्ये 50,000 डिपॉझिट असतं, तसं या प्रोसेसमध्ये देखील 2,000 फीस 50,000 डिपॉझिट आहे. त्यामध्ये तुम्ही फक्त प्रायव्हेट कॉलेजेसचे ऑप्शन देऊ शकता. ही प्रोसेस ॲक्च्युली BMS BHMS साठी असते, आपण सध्या BMS साठी बघतोय. यामध्ये प्रामुख्याने 2 राऊंड होतात. ओके, आणि यामध्ये जे काही कॉलेज तुम्हाला लागतात त्यामध्ये तुम्हाला रेग्युलर फीस आणि स्कॉलरशिप आकारली जाते. इकडे आपण बघूया स्टेट कोटामध्ये काय होतं. रेग्युलर फीस आणि स्कॉलरशिप, तुम्हाला रेग्युलर फीस आकारली जाते आणि स्कॉलरशिप देखील मिळते. इथे पण तुम्हाला स्टेट कोटामध्ये पण तुम्हाला रेग्युलर फीस आणि स्कॉलरशिप आकारली जाते. 15% मध्ये पण तुम्हाला रेग्युलर फीस आणि स्कॉलरशिप आकारली जाते. या 15%चा कट ऑफ जवळपास इथं तुम्हाला दिसेल 30 ते 40 मार्कांनी कमी असतो. स्टेट कट ऑफ पेक्षा 30 ते 40 मार्क म्हणजे आता इकडे जे मी तुम्हाला हे कट ऑफ दाखवले याच्यापेक्षा कमी कट ऑफ
त्या 15% प्रायव्हेट कोट्याच्या असतात. खूप जण ह्या कोट्याला इग्नोर करतात, याच्याकडे लक्ष देत नाहीत, पहिल्या यादीमध्ये अप्लाय करत नाहीत. जर तुम्हाला BMSला कट ऑफ पेक्षा थोडे कमी असतील किंवा कट ऑफच्या जवळपास मार्क्स असतील किंवा चांगलं कॉलेज पाहिजे असेल, सगळ्यांनी 15% मध्ये देखील अप्लाय करायचे. 85 मध्ये तर सगळेच अप्लाय करणार आहेत, पण 15% मध्ये देखील ज्यांना BMS करायचे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचे. असं केल्यानंतर तुमचे लागायचे चान्सेस वाढतात. आता तिसरा महत्त्वाचा कोटा आहे, ज्यांना आता मी जे सांगितलं, आपण स्टेट कोटाला हे रँक बघितले, याच्यापेक्षा 30-40 मार्क्स कमी असतील तर तुम्हाला ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट आपण बघितला. याच्यापेक्षा पण जर कमी मार्क्स असतील आणि आपल्याला BMS करायचं असेल, त्यासाठी आपल्याकडे AACCचं पोर्टल असतं, त्याबद्दल AACCचं पोर्टल आहे. पण त्याआधी आपण स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा जे आहे याच्यामधला फरक आपण माहिती करून घेऊया. आपला जो स्टेट कोटा आहे आणि ऑल इंडिया कोटा त्यामधला फरक आपण माहिती करून घेऊया. बघा, स्टेट कोटा म्हणजे 85%, ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट म्हणजे पण 15%. स्टेट कोटासाठी आपल्याला महासिटीच्या पोर्टलवर अप्लाय करायचे, दोन्हीसाठी महासिटीच्या पोर्टलवर अप्लाय करायचे. यासाठी स्टेटचे डॉक्युमेंट्स लागतात, यासाठी सेंट्रलचे डॉक्युमेंट्स लागतात. इथे 1000 फीस आहे, इकडे तुम्हाला 52,000 फीस आहे. यामध्ये 3 ते 4 राऊंड होतात, इकडे 2च राऊंड होतात. इथे रेग्युलर फीस आहे, इथे बघा रेग्युलर फीस म्हणजे ओपनची कॅटेगरीची, इकडे मात्र तुम्हाला युजली ओपनची फीस मागितली जाते आणि नंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. स्कॉलरशिप ॲप्लिकेबल, इथे तुम्हाला स्कॉलरशिप ॲप्लिकेबल आहे, इकडे पण तुम्हाला स्कॉलरशिप ॲप्लिकेबल आहे. म्हणजे 85 आणि 15 मध्ये तसा वेगळा काही फरक नाही, फक्त राऊंडचा फरक आहे. इथे काय असतं, स्टेट कोटामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या राऊंडमध्ये चांगलं कॉलेज मिळतं. इथे विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे पहिल्याच राऊंडमध्ये चांगलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. हा एक प्रामुख्याचा बदल, ह्या हा प्रामुख्याने फरक स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटामध्ये आहे. ओके, पुढे बघूया आपण. जर तुम्हाला डीम कॉलेजेसमध्ये जायचे, म्हणजे BMS जसे MBBSचे डीम कॉलेज असतात तसे BMSचे पण डीम कॉलेजेस आहेत. कमी मार्क्स असतील आणि तुम्हाला BMS करायचे, तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला AACCच्या वेबसाईटवरती सेपरेटली अप्लाय करायचे, डॉक्युमेंट अपलोड करायचे, सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट जे काही लागतील ते तुम्हाला तिथे द्यायचे आणि जवळपास 55,000 रुपये तुम्हाला ऑनलाईन पे करायचे. इथे बघा 5,000 फीस, 50,000 डिपॉझिट आहे. त्यानंतर फक्त डीमचे ऑप्शन तुम्ही AACC जर डीम घ्यायचं असेल तर डीमचे ऑप्शन तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये जवळपास 5.5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत तुम्हाला फीस लागते. त्यामध्ये प्रामुख्याने 4 राऊंड होतात. 4 राऊंडमध्ये नंबर लागल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप ॲप्लिकेबल आहे, तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता. जर तुम्ही स्कॉलरशिपच्या क्रायटेरियामध्ये येत असाल तर जवळपास 180 मार्कांच्या पुढे तुम्हाला यावर्षी असतील तुम्हाला डीममध्ये सीट मिळू शकतं. पण फीस तुम्ही बघू शकता 5.5 ते 10 लाखापर्यंत तुम्हाला फीस आकारली जाणार आहे. BMS साठीचा तिसरा ऑप्शन आहे डीम कॉलेजमध्ये. चौथा ऑप्शन आपण बघूया, इन्स्टिट्यूट लेवल किंवा मॅनेजमेंट कोटा. तुम्हाला याच्यापेक्षाही कमी मार्क्स असतील, तुम्हाला महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घ्यायचे आणि मॅनेजमेंट कोटामध्ये घ्यायचे, त्यासाठी त्याला IL इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणतात. त्यासाठी काय करायचं असतं, अप्लाय फॉर IL कोटा ऑन महासिटी पोर्टल. म्हणजे आपण जे स्टेटचं रजिस्ट्रेशन करतोय तेव्हाच तुम्ही रजिस्ट्रेशन करायचे. फक्त त्यासाठी आपल्याला 6,000 पे करावे लागतात. तुम्हाला बेसिक रजिस्ट्रेशनच करायचे, जे तुम्ही MBBS BDS BMS साठी केले. फक्त ते रजिस्ट्रेशन करताना फीस जर तुम्ही 6,000 पे केली तर तुम्ही IL इन्स्टिट्यूट लेवल कोटाला म्हणजे मॅनेजमेंट कोटाला तुम्ही अप्लाय करतात. यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटचे ऑप्शन पण बघू शकता. प्रायव्हेटचे ऑप्शन 2 प्रकारे, एक प्रायव्हेट कॉलेजचे नॉर्मल ऑप्शन, प्रायव्हेट कॉलेजचे IL कोटा इन्स्टिट्यूट कोटामधनं किंवा NRI कोटामधनं ऑप्शन तुम्ही बघू शकता. यामध्ये 3 ते 4 राऊंड होतात. यामध्ये तुम्हाला नंबर लागल्याच्या नंतर ॲक्च्युअल फीसच्या 3 टाईम फीस, तिप्पट फीस आकारली जाते. ओके, यासाठी किमान क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला BMS मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे नीटमध्ये तुम्हाला जे क्वालिफाईंग मार्क्स यावर्षी आलेले आहेत तेवढं तुम्हाला असणं गरजेचं आहे. यामध्ये मात्र मॅनेजमेंट कोटामध्ये स्कॉलरशिप ॲप्लिकेबल नाही आहे. जर तुम्हाला स्टेट कोटात नाही भेटत आहे मग ऑल इंडिया कोटा बघायचा, ऑल इंडिया कोटा नाही भेटत आहे तर मग AACC मध्ये डीम बघायचं. त्याच्यात पण नाही भेटत आहे तर तुम्ही मॅनेजमेंट कोटा IL सीट्समध्ये बघू शकता. म्हणजे मॅनेजमेंट कोटामध्ये डोनेशन देऊन तुम्ही बघू शकता. डोनेशन मी तुम्हाला सांगितलं, हायेस्ट तुम्हाला 3 टाईम फीस द्यावी लागू शकते. काही कॉलेज 3 टाईम घेतात, काही कॉलेज 2 टाईम घेतात. कॉलेज टू कॉलेज या गोष्टी व्हॅरी होतात. पण हा आपला चौथा पर्याय आहे. आता इथे पण होत नसेल तर 5वा पर्याय आहे अदर स्टेट कोटा. अदर स्टेट कोटा म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर इथलं कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचे. यामध्ये आपल्याकडे तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश असे बरेच राज्य ज्या राज्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता. त्यासाठी काय करायचे, तुम्हाला त्या राज्याच्या पोर्टलवरती, आपलं जसं महासिटीचं पोर्टल आहे तसं नाही, त्या राज्याच्या पोर्टलवरती सेपरेट अप्लाय करायचे, डॉक्युमेंट अपलोड करायचे, पेमेंट करायचं आहे. सगळे त्या कॉलेजमधले त्या राज्यातले तुम्ही प्रायव्हेट ऑप्शन्स तुम्ही देऊ शकता. यामध्ये 3 ते 4 राऊंड होतात. रेग्युलर फीस तुम्हाला त्या राज्यातली रेग्युलरची ओपनची फीस जी आहे ती तुम्हाला चार्ज होते आणि कट ऑफ तुम्हाला जनरली क्वालिफाईंग मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही इथे या अदर स्टेट कोटामध्ये घेऊ शकतात. आता आपण बघितलं की BMS जर करायचं असेल तर आपल्याकडे कुठले 4 ते 5 पर्याय उपलब्ध आहेत. सगळे पर्याय डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेले आहेत. आता काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत,
BMS करण्यासाठी बघा ओपनला 213 आणि कॅटेगरीला 177 पेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे. BMS मध्ये ग्रुपिंग गरजेची नाहीये. तुमची बोर्डची ग्रुपिंगला क्रायटेरिया रद्द करण्यात आलेला आहे. तुम्हाला BMS करताना 15% कोटा इग्नोर करायचा नाही. ऑल इंडिया कोटा 15% इग्नोर करायचा नाहीये आणि स्टेट आणि सेंट्रलचे दोन्हींचे डॉक्युमेंट्स आपल्याला प्रक्रियेमध्ये सोबत ठेवायचे आहेत. असं नाही करायचं की फक्त स्टेटचेच काढायचे, सेंट्रलचे काढायचे नाहीयेत. सोबतच डीम कॉलेजला स्कॉलरशिप मिळते हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. डीममध्ये घेताना तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, फक्त तुम्ही त्या स्कॉलरशिप क्रायटेरियामध्ये तुम्हाला फिट बसलं पाहिजे. तिसरं आहे, तुम्ही अदर स्टेटमध्ये जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा तुम्ही पीजीचा विचार करा. BMS नंतर पीजी करताना अदर स्टेटमध्ये तुम्ही पीजी केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी 15% जागा फक्त शिल्लक असतात. त्यामुळं पीजी करताना बाहेरच्या राज्यामध्ये म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये ग्रॅज्युएशन करताना पीजी आपल्याला तिकडेच करावं लागेल याचा अंदाज घेऊन तुम्ही प्लॅनिंग करा आणि या प्रकारे तुम्ही तुमचं BMS ॲडमिशन करू शकता. अदर स्टेटमध्ये गेल्यानंतर काय ग्रॅज्युएशनला फीस कमी लागते, कमी मार्कावर नंबर लागतो, पण पीजीला तुम्हाला महाराष्ट्रात येण्यासाठी अडचण आहे. तुम्हाला पीजी तिकडेच करणं सोपं पडतं का तर त्या राज्यात 85% कोटा, महाराष्ट्रामध्ये 15% कोटा तुम्हाला पीजीच्या वेळेस म्हणजे लागू होतो. तेव्हा बाहेरच्या राज्यात जाण्याच्या आधी फक्त एकदा विचार करायचा की आपल्याला तिकडेच पीजी करायचं आहे का, असेल तर बिलकुल तुम्ही बाहेरच्या राज्यामध्ये कमी फीसमध्ये जाऊ शकता. ओके, ही झाली BMS साठीच्या सगळ्या कोर्सेस बद्दलची माहिती. या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याशी जुळायचं असेल तर तुम्ही हे QR कोड स्कॅन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे किंवा आतापर्यंतची ॲडमिशन प्रोसेसची सगळी माहिती तुम्हाला या QR कोडची स्कॅन करून मिळेल. व्हॉट्सअपसाठी तो चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे. ओके, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, क्वेश्चन असेल, तुम्ही आम्हाला या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करून विचारू शकता. ही झाली महाराष्ट्रामध्ये BMS कुठल्या ना कुठल्या मार्गाने कसं करायचं याबद्दलची माहिती. मेडिकल ॲडमिशनची अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.